निरंतर टिकणाऱ्या सुखाकरता तुकोबा म्हटले मी पुन्हा जन्माला येईल. विचारलं तुकोबा गर्भवासाचं दुःख भोगून जन्माला येणार? हो म्हणे, गर्भवासाचं दुःख भोगून आम्ही याच्याकरता जन्माला येणार. हे पहा शंका आहे, इतकं मोठं गर्भवासाचं दुःख भोगून काल्याकरता काय यायची गरज आहे बरं? हे पहा विचारलं तुकोबा गर्भवासाचं दुःख भोगून काल्याकरता काय येणार? महाराज म्हटले मला काला आवडतो. शब्द परत आहे का? काय आवडतो? आवडतो. आणि आवड ही फार विशेष असते. हा आता कोणी एवढ्या मंडपात हात करा बरं आम्हाला आवडत नाही. आता कोणाला काय आवडेल हा ज्याचा त्याचा विषय, पण आम्हाला आवडच नाही असा कोणी जगात आहे का? मला काहीच आवडत नाही ही सुद्धा आवडच आहे बघा. मला काहीच आवडत नाही ही सुद्धा काय आहे? आवडच आहे. मग काही ना काही आवडत आहे. मग आवडीचे 3 निकष आहेत. काय निकष आहेत? आवड जिथे असते तिथे लाज नसते. परत आहे का? जिथे आवड आहे तिथे लाज नाही, जिथे आवड आहे तिथे मर्यादा नाही, आणि जिथे आवड आहे तिथे जीवाचा विचार नाही. कळते ना तुम्हाला? परत परत आहे का? जिथे आवड आहे तिथे लाज नाही, आवड आहे तिथे मर्यादा नाही, आणि आवड आहे तिथे स्वतःच्या जीवित्वाचा विचार नाही. जीव गेला तरी पण आवड मिळवायचीच. परत आहे का? पहिला मुद्दा आहे आवड आहे तिथे लाज नाही. 400 एकराचा मालक शेतामध्ये काम करतो आणि त्याच्याच रानात 200 रुपये हजेरीने एक म्हातारी काम करते. आणि मग हा 400 एकराचा मालक त्याच्याकडे जातो, अक्का द्या तंबाखू. काय मागतो? ती 200 रुपयानं काम करणारी म्हातारी म्हणली, मूर्खा भडव्या, तू 400 एकराचा मालक आहेस, मी 200 रुपयानं तुझ्या रानात काम करते आणि मला तंबाखू मागतो. आणि मग हा म्हणला, अक्का जिथे आवड आहे तिथे लाज नाही. जिथे आवड आहे तिथे काही नाही. आता 400 एकराचा जरी मी मालक असलो तरी तंबाखूची काय आहे? आवड आहे, त्याच्यामुळे लाजाचा विषय संपला. दुसरा मुद्दा आहे का? जिथे आवड आहे तिथे मर्यादा नाही. मामा आला, बाच्याला काही घेऊन आला खायला, घे रे बघा खा. जेवलो, मला पोटात भूक नाही, थोडं खा. नाही अजिबात जात नाही. अरे बघ तुझ्या आवडीचं आणलं. काय जिलेबी आणली का? म्हणला हो जिलेबीच आणली. मग मामा आता तू आणली म्हणून एक येडा खाईन म्हणला. किती येडे खाईन? एक. तुझा मान म्हणून खाईन. ठीक आहे. मामाच्या हातून भाषानं पुडा घेतला आणि एक येडा खाईन म्हणला तर आडे वेडे घेऊन अख्खा पुडा संपिला. त्याला विचारलं कस काय खाल्ली? तो म्हणला आवड आहे तिथं मर्यादा नाही. जिथे आवड आहे तिथे मर्यादा नाही. तिसरा मुद्दा आहे का? जिथे आवड आहे तिथे स्वतःच्या जीवाचा विचार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. हिरकणी नावाची गवळ्याची स्त्री रायगडावर दूध विकण्याकरता जाते, पण लक्षात येत नाही गडाचे दरवाजे बंद होत आहेत. ती कडा उतरून खाली येते बघा, आपल्या बाळाला दूध पाजते. महाराजांना बातमी कळाली. महाराजांनी तिचं कौतुक केलं. तिच्याकरता महाराजांनी हिरकणी बुरुज बांधला आणि तिला विचारलं महाराजांनी, बाई एवढा उंच कडा उतरून खाली गेलीस, तुला भीती नाही वाटली? तिने उत्तर दिलं, महाराज जिथे आवड आहे तिथे जीवाचा विचार नाही. माझ्या लेकराची मला आवड आहे, जीवाचा कशा विचार करेल? जगद्गुरु तुकोबाला विचारलं, महाराज गर्भवासाचं दुःख बघून काला खाण्याकरता येणार? महाराज म्हटले मला काल्याची आवड आहे, त्याच्यामुळे स्वतःच्या जीवाचा विचार नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. विचारा. हे बारीक आहे का प्रश्न उत्तर? तुकोबाचा माणसाचा संवाद आहे. महाराज तुम्ही काल्याकरता येऊ म्हणायलात. काय म्हणायलात? येऊ. महाराज जर काला खाण्याकरता तुम्हाला यायचंच आहे तर जाऊच नका ना. बरोबर आहे ना? आता उद्या समजा मला अजून भावठण्यात कीर्तन ठेवलं तर तुम्ही काय म्हणता? मला आता उद्या महागारी यायचं, जायचं कशाला आज? महाराज जर काला खाण्याकरता पुन्हा तुम्हाला यायचंच असेल जाऊच नका ना. महाराज म्हणजे तसं नाही. ज्या गावात राहतो त्या गावाचे काही नियम पाळावे लागत असतात. घरपट्टी भरावी लागते का भरावीच लागते? नळपट्टी भरावी लागते का भरावीच लागते? नियम असतात, पाळावे लागतात. आता सप्ताह चालू आहे, डोक्याप्रमाणे घराप्रमाणे जी पट्टी येईल ती द्यावीच लागते. हे काही नियम असतात, गावचे नियम गावात राहायचे की पाळावे लागत असतात.
तुकोबा म्हटले मी ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव आहे मृत्यूनगर, अर्थात मृत्यूलोक. आणि या मृत्यूलोकातला नियम असा आहे, इथं जे जे जन्माला येतात ते ते इथून नक्की जातात. मला नियम पाळायचा आहे म्हणून मला इथून जायचंय आणि काला खायचा आहे म्हणून परत यायचंय. उपजोनिया पुढत येऊ. अर्थात महाराजांचं तुम्हाला मनोगत कळले ना. आणखीन दुसरी शंका आहे महाराज, तेच प्रश्न आहे, उत्तर दुसरं आहे का महाराज? यायचे तर जाऊ नका ना. महाराज म्हटले ऐका गड्या, मला का जायचं याचं कारण असं आहे, तर तुम्ही सगळे सुज्ञ माणसं समोर बसलात माझ्या, तुमचं सगळे म्हातारीच आहेत काय, कोणाचं काही. मला साहेब महाराज काय वय तुमचं? तुमचं वय 59 वय आहे. चला ऐक, बरं झालं. बाळासाहेब महाराजांचं 59 वय, चिचखंडीचे आहेत ते. त्यांच्याच गावचा दुसरा बाळासाहेब आमच्याकडे, जरा पुढे रे, सगळ्या दिसू दे जगाला. हा, हे बाळासाहेब महाराज आहेत, ते चिचखंडीचेच आहेत बरं का. दोघंही एका गावची एका नावाची. आता बारीक आहे का, दोन्ही बाळासाहेब महाराजांना भाव ठणाला एक चक्कर आणाय सांगितली. अगोदर कोणी, बारके बाळासाहेब का मोठे बाळासाहेब? का बरं बारके का बरं येतील? वय कमी नाही, अंगात बळ जास्त आहे म्हणून. अर्थात काय सांगतो मी, परमार्थ करण्याकरता सुद्धा बळ पक्क लागते. तुकोबा म्हटले मला जुना देह ठेवायचा आणि नवीन देह आणायचा म्हणून मला इथून जायचं आणि नवीन देह घेऊन येण्याकरता काल्याकरता पुन्हा यायचं. विठ्ठल विठ्ठल. महाराज अजून एक शंका आहे आमची, विचारा. महाराज तुम्हाला दही भाताचा काला खाण्याकरता इथं यायचंय. हो महाराज एक विचारू का, तुम्ही जाणार कुठं, नेमकं जाणार कुठे इथून? महाराज म्हटले जिथून आलो तिथे. कुठून आलेत महाराज? महाराज म्हटले आम्ही वैकुंठवासी आलो या कारणाची. आलो याची कारणासी. महाराज कुठं जाणार तुम्ही? महाराज म्हटले आम्ही वैकुंठला जाणार. मग महाराज आता हे महत्वाचं आहे का बरं का. महाराज काला खाण्याकरता येऊ म्हणायला लागलात आणि जायचंय म्हणालात वैकुंठामध्ये. महाराज हेलपटा काय थोडा आहे का म्हणले, उगच उन्हाचे दिवस आहे तो जा जा आणि या काय बरं वाहन चांगलं आहे का काय म्हणले, गरुडावर बसायचं कसं कसं होतंय काय काय होतं कोणास ठाऊक म्हणले. मला असं वाटले महाराज उगत जाऊन इथं काल्या करता येण्यापेक्षा वैकुंठातच करा ना काला.
काल्याकरता इथं येण्यापेक्षा वैकुंठातच करा ना काला, कशाला बेजारी करता. महाराज म्हटले वैकुंठात काला केला असता हो, पण वैकुंठी तो आईसे नाही कवळ काही काल्याचे. काला करण्याकरता 3 लोक लागतात, देव लागतात, संत लागतात आणि त्याचं नाम लागतंय बघा. पण देवाचं नाम वैकुंठात नाही. वैकुंठात संत आणि देव आहेत, पण नामस्मरण नसल्यामुळे वैकुंठामध्ये काला होत नाही. आणि महाराज म्हणाले मग वैकुंठी तो, जरा व्याकरण कळणारे जरा लक्ष घ्या, वैकुंठी तो काहीची नाही असं नाही म्हणले महाराज. वैकुंठी तो आईसे नाही म्हटले. आईसे कैसे, हे असं असं असं. हा वैकुंठात सगळे म्हणले, पण हे असलं वैकुंठ. जगात सप्ते भरपूर आहेत पण आईसे नाही. कीर्तनकार गायक वादक बकळ आहेत पण आईसे नाही. आता अर्थ काय विशेष, हे काही विशेष आहे. महाराज म्हटले वैकुंठात सगळे हो, पण वैकुंठात असलं नाही. काल्याचा कवळ, काल्याचा घास खाण्याकरता, कवळ म्हणजे घास, आम्हाला इथं यायचं. महाराज पटलं तुमचं, तुम्हाला वैकुंठहून इथं यायचं, तुम्हाला काला खाण्याकरता इथं यायचं, गर्भवासाचं दुःख भोगून यायचं. मग तुम्ही इथे येऊन काला करणार, आणि केलेला काला एकटा खाणार का वाटून खाणार. कसा खाणार काला. महाराज म्हणाले एकमेका देव मुखी सुखी घालू हुंबरी. माता मावल्या जागे आहेत का. वाटून खाण्यात मजा असते का चुरून खाण्यात मजा असते. कसलं खाण्यात मजा असते. हा वाटून खाण्यात. चुरून खाऊ नये बरोबर आहे ना. आता शपथ घ्या बघा आजपासून काल्याच्या कीर्तनात शपथ खा. आजपासून आम्ही चोरून खाणार. वचन बोला. आजपासून चोरून खाणार. ज्या अर्थी नाही म्हणत्यात त्या अर्थी खात होत्या बघा. आता खाऊ नका. आता हे 3रं चरण जरा विशेष आहे. या चरणाचा अर्थ ध्वनीजन्य अर्थाने लावला पाहिजे. कसा. ध्वनीजन्य अर्थाने. अर्थाचे 3 प्रकार असतात. एक असतो ध्वनीजन्य अर्थ, एक असतो क्रियाजन्य अर्थ, आणि एक असतो पदजन्य अर्थ. या चरणाचा अर्थ पदजन्याने लावला पाहिजे. आता ध्वनीजन्य म्हणजे काय. ध्वनीवरून अर्थ कळतो त्याला म्हणायचं ध्वनीजन्य. रस्त्यानं चालायला लागलात आणि चालता चालता आवाज आला, बाबा तुम्ही गेलात लय वाईट झालो, तुमच्याशिवाय कसं जगावं. समजून घ्यायचं कोणाच तरी लग्न आहे बरोबर आहे ना. मग काय झालंय. कोणीतरी गेले गेले गेले. आता इथं काही सांगायची गरज पडली का. कसला अर्थ आहे हा.
ध्वनीजन्य. उगीच वाटणी चाललात, मंडप दिसला, आवाज आला, तदेव लग्नम सुदिनम तदेव, ताराबलम चंद्रबलम तदेव, विद्याबलम. सावधान शब्द ऐकल्याबरोबर समजायचं कोणीतरी जन्माला आले. काय झाले मग तिथं? कोणीतरी बैल नांगराला झोपलाय. याचा अर्थ काय? हे ध्वनीजन्य अर्थ आहे. ध्वनी कानावर पडला की अर्थ लगेच कळतो मला. ध्वनीजन्य. अरे नुसतं शेतात बसल्या बसल्या गावातून रडा ऐकू द्या, म्हातारा माणूस लगेच म्हणते कुठतरी गेलं काय की आज. कशा नाही, ध्वनीजन्य अर्थ आहे. मृदंगाचा आवाज ऐकला, धोरण कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे, ध्वनीजन्य आहे. ढोलकी ऐकल्यावर ध्वनीजन्य अर्थ. माणसं अर्थ लावते, ध्वनी अर्थ आहे. दुसरा अर्थ आहे क्रियाजन्य अर्थ. इथं शब्द नाहीत पण तिथं काय आहे? क्रिया. क्रिया क्रिया पाहिली की अर्थ. हो, तुमच्या गावात ते काल्याचं कीर्तन झालं म्हणून महाराज तिकडचं. हो, कसं काय झालं? ध्वनी नाही, क्रिया. काय याचा अर्थ? चांगलं झालं. हा, हो, तुमच्या गावात कीर्तन झालं म्हणते महाराजाचं. आता शब्द आहेत का इथं? ध्वनी आहे का? पण अर्थ काय? बिघडलं, पडलं, बोंबलं त्याचं कीर्तन. हे सांगावं लागतं का? हे क्रियाजन्य अर्थ आहे. आता या तिसऱ्या चरणाचा जर क्रियाजन्य अर्थ केला तर चरण असा आहे एकमेका देवमुखी. आता क्रियाजन्य अर्थ, क्रिया बरं का, एकमेका देवमुखी. क्रियाजन्य अर्थ म्हणलं की भांडणच बघा. मग ध्वनीजन्य नको, क्रियाजन्य नको, पदजन्य. कसला अर्थ पाहिजे? पदजन्य. पदजन्य अर्थ म्हणजे काय? आता मुंगी. मुंगी हे पद आहे बरं का. मुंगी हे पद आहे, नाव आहे, शब्द अक्षर आहे. मुंगी ऐकल्याबरोबर तुम्हाला असा लांबका पक्षी आठवत असेल, बरोबर आहे ना? काय आठवतंय? छोटा जीव चार पायाचा. मुंगी म्हटलं की लाल किंवा काळी. हत्ती म्हटल्याबरोबर पाण्यात राहणारा पक्षी आठवतो, बरोबर आहे ना? मग काय आठवतंय? आवाढव्य सोंड असलेला, लांबके कान असलेला. याचा अर्थ काय? हत्ती आहे का इथं आता? नाही. पण मग कळाला कसा? त्या पदात शक्ती असते, पदजन्य अर्थ म्हणायचं. मुंगी आहे का इथं आता? नाही. का कळाली? पदात शक्ती असते. प्रत्येक पदात शक्ती असते, त्याला पदजन्य अर्थ म्हणायचा. आता उंट, कुठं इथं उंट? पण उंट म्हटल्याबरोबर येतो का नाही इथं? याला म्हणायचं पदजन्य. तसं या चरणाचा अर्थ लावताना पदजन्य लावायचा. एकमेका देवमुखी. पदजन्य. एकमेकाच्या तोंडात घालू बाबा आम्ही घास. सुखी घालू हुंबरी, आनंदानं तो काला खाऊन आम्ही नाचू हुंबरी. अर्थात खेळ घ्या, धिंगाणा घ्या, काही घ्या. धिंगाणा चांगल्या कामात माफ असतो बरं का. आता रामायण ऐकलंय तुम्ही? महाभारत रामायणात आलं नाही पण कंब रामायणात आलं, बारीक आहे. हे सगळे वानर गेले सीता शोधायला. किती गेले ते? शोधाय किती गेले ते म्हणलं? होती टोळी होती ती 14 लोकांची. किती लोकांची? 14 लोकांची टोळी होती. तिथून एकटा गेला मारुती झाला भाग, पण टोळी आखी नळ नीळ जांबवंत त्याच्यात. हे अंगज सुग्रीव नव्हता, सुग्रीकडे जावरी हनुमंतराय. हे 14 लोक गेले होते त्याच्यात. आणि मग हे 14 लोक दक्षिणेतून सीतामाईचा शोध घेऊन परत आले. तोपर्यंत एकही टोळी माघारी आली नव्हती. का? सुग्रीवाने नियम केलता, जर नाही म्हणलात की फाशी, नाही म्हणला की वध करीन. आता पंचायतच घेऊ. आणि नाही सीता सापडलं काय होय म्हणायचं का? दक्षिणेकडची टोळी जशी उधळत आली म्हणतात. आणि तिथं सुग्रीवाच्या किष्किंधेत सुंदर बगीचा होता. त्या बगीचेत गेली ही टोळी. आणि नुसती बगीचेत गेली नाही, पाणी काय उडवायले, झाडं काय मोडायले, फळं काय तुडवायले, ते फळाची नासधूस, फुलाची नासधूस, त्या बागेची नासधूस केली. तिथला तो माळी गेला पळत सुग्रीवाकडे. सुग्रीव महाराज आले, अवघड झालं. म्हणजे काय झालं? एक टोळी आली म्हणजे वानराची. मग सगळ्या बागेचा सत्यानाश केला त्या टोळीने. सुग्रीवाला राग आला. हा काय म्हणतो? ते सगळे वानर बंदी करा म्हणजे घेऊन यायचं. त्याला बघत होता. पण तिथं लक्ष्मण उपस्थित होता. बुद्धी. लक्ष्मण सुग्रीवा थांबा. त्या माळ्याला विचारलंय, माळ्या नेमकं टोळीत कोणी ओळखीच आहे का नाही? म्हणजे सगळे ओळखीचे जायचं. हे हनुमंतराय, नळ निळण जांबवंत हे सगळे घरचे लोक आहेत त्या टोळीत. लक्ष्मण विचारलं, सुग्रीवा ही टोळी कुठल्या दिशेला गेली जरा तपासावं. इथे दक्षिण दिशेला गेली टोळी.
आतापर्यंत एवढ्या 10 दिशेला टोळ्या पाठवल्या, एकही टोळी परत आली नाही. सगळ्यात पहिली ही टोळी परत आली, मरणाचं भय न बाळगता परत आली. आणि आल्या आल्या बरोबर जी विध्वंस करते, गोंधळ घालते, धिंगाणा घालते, ती आरती यांना नक्की सीता सापडली. काय सापडली? माळी, ओ माळी बुवा, आता त्यांनी आखी बाग उपटून फेकली तर फेकू द्या, काही बिघडत नाही, काम झालंय आपलं. अर्थ काय? धिंगाणा काही गोष्टी चांगला असतो, तो व्यक्त करू दिला पाहिजे. जर एखाद्या पोराला 10 लाखाची लॉटरी लागली ना, खुशाल त्याला काय करायचं करू द्यायचा, फक्त दारू पिऊ जाऊ नका. आनंद व्यक्त करता आला पाहिजे. हनुमंतरायानं सीता आणली म्हणजे ते काय आनंदच व्यक्त झाला. तसं तुकोबा म्हटले, काल्याचा आम्हाला आनंद मिळणार, आम्ही गोंधळ घालणार, धिंगाणा घालणार, खेळ खेळणार, आम्ही सुखी घालू कुंभरी. आपण म्हणतो ना, ते नव्हतो माझ्या नादाला लागत. मग त्या दिवशी उगाच हांबरी तुंबरीवर आलो. कशावर आलो? ते त्याच्याच संबंधातला शब्द आहे बघा, सुखी घालू कुंभरी. हा, आम्ही त्या दिवशी धिंगाणा घालणार, एकमेकाला तोंड भरविणार, खाऊ घालणार, नाचणार, गोंधळ घालणार. महाराज कळा, तुम्ही काल्या करता इथं येणार, वैकुंठात असा काला नाही म्हणून इथं काला करणार, तो किल्ला काला वाटून खाणार. पण नेमका तो काला करणार कुठं? तुका म्हणे वाळवंट, काला आम्ही वैकुंठात करणार. तुका म्हणे वाळवंट, बरवे नीट उत्तम. ते बरोबर आहे, नीट आहे, उत्तम आहे. आता वाळवंट या शब्दाचा अर्थ भागवताना जरा वेगळा केला, तोच सांगतो बरं का. वाळवंटातच का करणार महाराज काला? जरा थोडं भागवतात चला. भागवतात भगवंताने गोपीस रास लीला केली. शब्द काय आहेत? रास लीला. आता ही विस्तृत चिंतन फार गोड आहे, पण तेवढं सांगाय मला वेळ नाही, मोजकं सांगतोय का. लीला वेगळी असते, कर्म वेगळं असते. ज्याच्यामध्ये अहंकार अभिमान असतो त्याला म्हणतात बघा कर्म, आणि ज्याच्यात अहंकार आणि अभिमान नसतो त्याला म्हणतात लीला. भगवंतानं गोपी रास लीला केली. आता गोपी म्हणजे गवळणी ह्या डोक्यात काढून टाका, कोणी घालते डोक्यात पण असतो. गोपी म्हणजे कोणी स्त्री नाही, बाई शब्द बारीक आहे का. गोपी कोणी स्त्री नाही, गोपी कोणी पुरुष नाही, गोपी कोणी लहान नाही, कोणी श्रीमंत नाही. गोपी म्हणजे काय आहे? भगवंतावर निस्सीम निरागस निस्वार्थ केलेलं प्रेम म्हणजे गोपी आहे. गोपी ही चित्ताची अवस्था आहे, ती कोणालाही होऊ शकते. ती गोपी अवस्था स्त्रीला होऊ शकते, एखाद्या पुरुषाला होऊ शकते, श्रीमंताला, गरीबाला, कोणालाही होते ती अवस्था. आपण जसं परमार्थामध्ये भक्तीच्या प्रांतात मोठी अवस्था म्हणतो ना, तसं ही निस्वार्थ प्रेम करणारी अवस्था म्हणजे गोपी अवस्था. ही कोणालाही होते. ही गोपीचं चरित्र लोकांनी इतके खालच्या दर्जात आणलं. वास्तविक पाहता गोपी भागवत म्हणते वेद गर्भातील श्रुती आहेत त्या प्रेम संन्यासिनी. गोपीबद्दल बोलताना व्यासांच्या डोळ्यात अश्रू आले. नारदांना एकाने विचारलं, नारदा प्रेम प्रेम म्हणजे काय? नारद म्हणाले, अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. ज्याच्याबद्दल बोलता येत नाही त्याला प्रेम म्हणतात बघा. एखादा नालायक जर म्हणत असेल ना माझं तुमच्यावर फार प्रेम आहे, समजून जायचं हे नाटक आहेत का. खरं प्रेम बोलता येत नसतं. अनिर्वचनीयम प्रेमस्वरूप नाही सांगता येणार मला, तरी सांगा नारदा प्रेम म्हणजे काय? नारद म्हणाले, मुकास्वादनवत. मुक्या माणसाला साखर खायला देवी, साखरेची चव विचारावी. अनुभव तर आहे पण सांगता येत नाही. महाराज म्हटले प्रेम त्यालाच म्हणतात. नाही नारदा असं नाही कळालं, आणखीन सांगा प्रेम म्हणजे काय? नारदांच्या डोळ्यात पाणी आलं. वृंदावनाकडे बोट केला. नारद म्हणाले, यथा व्रज गोपिका नाम. या गोपीचं जे कृष्ण कन्हैयावर आहे ना, याला म्हणतात बघा प्रेम. अर्थात
कृष्ण कन्हैयावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या गोपी बघा. सकल धर्माचा त्याग करून त्याला शरण गेल्या. गीतेत भगवंतानं वचन दिलं होतं, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. सकल धर्माचा त्याग करून माझ्याकडे या. कोणी सून धर्माचा त्याग करून, मातृधर्माचा त्याग करून, पतिव्रता धर्माचा त्याग करून या सगळ्या स्त्रिया त्याच्याशी एकरूप झाल्या आणि त्या निधिवनामध्ये रास क्रीडा केली भगवंताने. आता बारीक आहे का, ती रास क्रीडा पाहण्याकरता साक्षात कैलासातला म्हातारा आला. महादेव पण तिथं पुरुषाला बंदी होती बघा. महादेव पार्वतीचं लुगडं नेसून भगवंताने जेवढ्या गोपी होत्या तेवढे रूप घेतलं होतं. महादेवाच्या हातात हात धरला भगवंताने. नृत्य चालू झालं पण भगवंताच्या लक्षात आलं सगळ्या गोपी तालात नाचतात, ही एकटीच सुपात पाकटली नाचायची. आणि मग नाचणाऱ्या भगवंतानं अंतर्ज्ञानाने पाहिलं, लक्षात आलं हे महादेव आहेत. नाचता नाचता लुगड्यावर पाय दिला. जसा पाय दिला तसं लुगडं निसटलं बघा. आता हे फार कठीण असते. ज्या माणसाला धोतर नेसता येत नाही त्याला जर धोतर नेसवलं आणि ते जर निसटलं तर ते बोचका हातात धरते आणि हुचकी छिटत. तुम्हाला येते की नेसवायला? तुम्हाला नेसव मला हे अशी पंचायत होती बा त्याची. आठवून परिकल्पना करा कसं करीत असेल ते. तसं ते महादेवाचं लुगडं निसटलं, महादेव बोचका हातात धरून ह्या गोपी कर. तुम्हाला नेसवायचंय का? गोपी म्हणल्या बाई सारखी बाई दिसेल नेसताय ना लुगडं. बहुतेक पुण्याहून आली काही जीन्स पॅन्ट वाली असं काय खरं. महादेवानं जटा सोडल्या होत्या, इनी घातली होती. सुंदर शृंगार करून आले ते महादेव. भगवान म्हणले महादेवा ओळखलंय तुम्हाला, चला निघा इथले रास करण्याकरता. नाही निघा, तुमचं काम नाही इथे. वृंदावनात आजही गेलात तर महादेवाच्या पिंडीला जगात कुठेच कपडे नाहीत बघा, पण वृंदावनात एका पिंडीला शृंगार केला जातो. त्याला गोपेश्वर महादेव म्हणतात. गोपीच्या रूपाने आलता तो. जरा चांगल्या ठिकाणी गेलो असं काही बघत जा. गोपेश्वर महादेव म्हणतात त्याला. महादेवाला परत पाठवलं पण या पाहणाऱ्या गोपीला असं वाटलं आम्ही काय भाग्यवान की देवानं महादेवासारख्याला परत पाठवलं आणि आमच्याशी रास करतो. अभिमान झाला. अभिमान झाल्याबरोबर सगळ्या गोपीचा त्याग केला. एका महाभाव गोपीला घेऊन परमात्मा अदृश्य झाला. आता त्या महाभाव गोपीचं नाव भागवतात आलं नाही, तिला आम्ही राधा म्हणतो बघा. त्या महाभाव गोपीला घेऊन परमात्मा निघून गेला. गोपी त्याच्याकरता व्याकुळ झाले. हे कान्हा, हे कृष्णा कुठे आहेस रे? त्या पावलानं मागं निघाल्या बघा. पावलाच्या मागं निघाल्या. एका झाडाखाली काही फुलं पडलेली दिसली. तिथून मात्र एकच पाऊल गेलेलं दिसलं. त्याच्या मागं निघाल्या. पुन्हा पुढे जाऊन पाहतात एका वृक्षाखाली ती महाभाव गोपी रडत बसली होती. ह्या तिच्या जवळ गेल्या. हे गोपी, हे राधे, कुठे आहे कृष्ण? कुठे आहे आमचा कान्हा? तुझ्या बरोबर आला होता ना ग, मग कुठे आहे आता? ती म्हणते अगं महादेवाला हाकलून दिलं, तुम्हाला अभिमान झाला म्हणून त्यानं तुम्हाला टाकलं, मला घेऊन निघाला ग. त्या झाडाखाली त्यानं मला उचलून खांद्यावर सुद्धा घेतलं बघ, पण इथं आल्यास मला अभिमान झाला की यानं सगळ्याला टाकलंय, मला घेऊन निघालाय. त्यानं मलाही टाकलं ग, कुठं गेला सापडत नाही. त्याच्याकरता व्याकुळ झाल्या, रडू लागल्या. तुकोबाने त्या गवळींचं वर्णन केलं. हे कान्हैया, हे जगजेठी, आता नका म्हणू कान्हैया रे जगजेठी, देई भेटे एक वेळा, एकदा भेट दे रे, काय मोकलीले म्हणी. ती म्हणते तू का म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगी अंतरला, आत्ता होतास रे कान्हा, कुठे गेलास? शोधायला लागल्या पण सापडत नाही बघा परमात्मा. शेवटी एक गोपिका म्हणाली मला असं वाटतं देव आता या निधिवनात सापडत नाही. शब्द बारीक आहे का? देव आता या निधिवनात सापडत नाही. कुठे सापडेल तो? मला वाटते तो सापडेल आता यमुनेच्या वाळवंटामध्ये. कुठं सापडेल? बाकीच्या गोपी विचारतात का ग या निधिवनात का सापडत नाही तो? यमुनेच्या वाळवंटात का सापडतो? ती गोपी म्हणते हे निधिवन म्हणजे ज्ञान आहे. निधिवन म्हणजे ज्ञान आहे आणि ज्ञानाच्या प्रांतामध्ये भगवान सापडत नाही. भगवंताला जर शोधायचं असेल तर यमुना भक्ती आहे, वाळवंट भक्तीचा आश्रय आहे. मला वाटते भगवान आपल्याला सोडून गेलाय, तो भक्तीच्या आश्रयाला म्हणजेच वाळवंटामध्ये गेला असणार आहे. आपण वाळवंटात जाऊ त्याला शोधू. गोपी वाळवंटामध्ये गेल्या, परमात्म्याची भेट झाली. अर्थात यमुना भक्ती आहे आणि वाळवंट भक्तीचा आश्रय आहे. तुकोबा म्हटले गोपीला भगवान ज्या ठिकाणी सापडला त्या भक्तीच्या आश्रयाला म्हणजेच वाळवंटामध्ये आम्ही काला करणार. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही कार्याचे, देवाधे देवा जगत तुझे
आल्याचा प्रसंग आहे. मग काला म्हटलं की चरित्र ते उच्चारावी केले देवी गोकुळी. भगवंतानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चारण करावं लागत असते. आता मी काही तुम्हाला जास्त लीला सांगणार आहे, एक लीला सांगतो फक्त, जी भगवंताने गोकुळात सगळ्यात शेवटी केली. कधी केली? सगळ्यात शेवटची लीला आहे. ती लीला पाहूनच यशोदेनं भगवंताला वनामध्ये पाठवलं. अगदी शेवटची लीला तुकोबाच्या गाथ्यात आली. ती नाथाच्या नाही, नामदेवाच्या नाही, कुणाच्या गाथ्यात आहे? तुकोबाराच्या गाथ्यात आली बघा ती. शेवटची लीला भगवंताची. भगवंताने गोकुळात 2 अवस्थेमध्ये चरित्र केलं बघा. दशे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखीता. हे कधी कधी केलं? त्यानं चरित्र केलं रांगत असताना, चरित्र केलं गाई राखत असताना. भगवान गोकुळात राहिला 11 वर्ष 53 दिवस. किती दिवस राहिला? 11 वर्ष 53 दिवस भगवान गोकुळात राहिला. भगवान 12 वर्ष मथुरेत राहिला आणि उर्वरित 101 वर्षाचं आयुष्य भगवान मथुरेत आपलं द्वारकेमध्ये घालवलं बघा. 125 वर्ष जगला भगवान. किती वर्ष? फक्त 125 वर्ष. 125 वर्ष त्यानं अनेक लीला केल्या. भगवान गोकुळात राहत होता. 10 वर्षाचा झाला होता, 11 वर्षाचा झाला होता बघा तो. म्हणजे जरा जाणताच झाला होता. फिरत होता सगळ्या नगरीमध्ये. गोपीला त्यानं वेड लावलं होतं. पाहिली आवी धलावी बैसे जीवे जडोनी. त्याच्या करता सगळ्या गोपी वेड्या व्हायच्या आणि त्याला पाहण्याच्या निमित्तानं, गाराणे सांगण्याच्या निमित्तानं यशोदेच्या घरी जायच्या. त्या गाराणे सांगायला जात नव्हत्या, त्याला पाहण्याकरता जात होत्या बघा. इतक्या वेड्या झाल्या त्याच्याकरता सगळ्या गोपिका. आणि मग सगळ्या गोपीला असं वाटायचं याला तर आम्ही घरी जाऊन पाहूच, पण यानंही आमच्या घरी यायलाच पाहिजे. गोकुळात 3 प्रकारच्या गोपी आहेत. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्रा. कोणी सासा आहेत, कोणी सुना आहेत, कोणी लेकी आहेत. आता ज्या सासा आहेत ना त्या स्वतंत्र आहेत. कृष्णाला पाहायचं म्हटलं की उठायच्या आणि जाऊन यायच्या, बघून यायच्या, कोणी विचारणार नाही. पण सुना ज्या आहेत ना त्या पारतंत्र्यात आहेत. त्या पाणी संपलं घेऊन येते. त्या काही निमित्त जाऊन येते म्हणायच्या आणि देवाला पाहायला जायच्या. भरीला ओलंडोनी रीता करी घट निमित्त करायच्या, पाहून यायच्या. पण लेकी मात्र हुशार. आई जरा जाऊन येते. गप्प कारते होय घरात. आले आले ग हटान हटान. आईनं बस बस म्हटल्या तरी निघायच्या आणि त्याला बघून यायच्या. आणि मग त्या गोकुळामध्ये काही गोपी होत्या 4 जण. त्यांना असं वाटायचं भगवंताने आमच्या घरी यावं, आम्हाला भगवंताची कांत भक्ती घडावी. अर्थात भगवान आमचा पती असावा आणि आम्ही त्याच्या दासी असाव्या. कांत भक्ती घडावी आम्हाला त्याची. कृष्णाला पाहिले की हात जोडायचे. उत्कंठेनं मनातून म्हणायचं भगवान एकदा आमच्या घरी ये रे, एकदा आमच्या घरी आमची भेट घे एकदा. आम्हा 4घीची इच्छा आहे बघ. तो आमचा मालक असावा काही काळापुरता. आम्ही तुझ्या पत्नी असाव्या, आम्ही तुझ्या दासी असाव्या. तो आमच्या घरी आला पाहिजे. गोपीचं फार भगवंतावर श्रेष्ठ प्रेम आहे बरं का. गोपी म्हणते वारो जनमद म्हणत शिंदळी परिहा वनमाळी न विसंबे. कृष्णा लोकांनी आम्हाला शिंदळी म्हणू देत, व्यभिचारणी म्हणू देत, पण आम्ही तुला सोडून दुसऱ्याकडे आता बघणार नाही. त्याच्याकरता इतक्या त्या समर्पण त्यांचा भाव मोठा आहे बघा. त्या कृष्णाकरता सगळ्या वेड्या झाल्या. त्या 4घी गोपी भगवंताला प्रार्थना करतात. भगवान म्हणजे येतो 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 थांबा. एक दिवशी भगवंतानी दुपारी विचार केला यांच्या घरी जायचं गड्या. 4 वाजला होता. आई खेळायला जातो म्हणून घरातून निघाला आणि अर्ध्या वाटत गेल्याबरोबर काय होता येत नाही. 90 वर्षाच्या म्हातारीचं रूप घेतलं. हातामध्ये एक काठी घेतली, एक हातात गठुडं घेतलं, निघाला. कमरेतून वाकलेला परमात्मा थरथर थरथर अंग कापायलेलं चालायला लागला. आणि नेमकं या 4 सुनाच्या दारातून निघाला. या 4 सुनाची सासू दारात बसली होती. आणि जुन्या काळात सासा म्हणजे हाडळणीच हो. लय जावड होता जुन्या सासा. तुम्ही म्हणता तुला कसं माहिती? मला माहित नाही, पण आमच्या आईचं बघितलं मी. जुन्या काळात सासा म्हणजे लयच खात्र्या सासा. आमची गुरुजी म्हणायचे जुन्या सगळ्या सासा मेल्यात आणि येड्या बाबळी होऊन जन्माला आल्या. लय सासा खात्रा होत्या. तशी ती सासू दारात बसली. ती सोनाचार घरात काम करल्या आणि देव निघाला महाराज गोठडून ती म्हातारीचं रूप घेऊन. मग या म्हातारीनं पाहिलं, या सासू म्हणणारीनं, कोण चाललं रस्त्यानं? नादलंय म्हातारी माणसाला. कोण चाललंय? आता तिकडून देवाने विचार केला. नाव ठेवलंच नाही ना. म्हातारी झाली, सगळं झालं, पण नाव नाही ठेवलं. गडबडीत नाव ठेवून घेतलं. श्यामाई श्यामाई. बरोबर बरं श्यामाई का? हो. कुठं चालल्या?
काशी यात्रेला. बरं मुक्काम म्हणजे अजून काही ठरलं नाही, कुठं बघू करायचं असलं तर येता का मुक्कामी. देव मनातल्या मनात म्हणला हिच्याच घरी जायचं होतं आणि मुक्कामाला येता का विचारते, थाळी वाजवून साप घरात घातलाय. येत म्हणजे तुमचं नाव काय. ती म्हातारी म्हणली यमाई यमाई. ही यमाई श्यामाईची लीला तुकोबाच्या गाथ्यात आली बघा. देव झाला श्यामाई, सासू झाली यमाई. देव आला घरी, चहा पाणी झालं, संध्याकाळची जेवण झाली. देवाला असं वाटलं आता म्हातारी झोपली की आपलं गोपीची भेट घ्यायची. पण म्हातारी माणसं हुशार. ती सासू म्हणजे सोनं हो इथंच तुळशीच्या वाट्यावर आतरून झाला, आम्ही दोघी इथंच झोपतो म्हणले म्हाताऱ्या म्हाताऱ्या. देव म्हणला पहिला प्लॅन बिघडला. अंथरुण टाकले, दोन्ही म्हाताऱ्या पडल्या. देवाला वाटलं हिला डोळा लागला की घरात जायचं. पण म्हाताऱ्या माणसाला काय झोप येते म्हणता काय, रातभर पन्हाळे मोजीत, झोपच नाही. काय करावं काय करावं. म्हातारी जागीच. देवाने विचार केला आता कसं जावं घरात. पहाटेचा 4 वाजला तरी काही मेळ लागेना. शेवटी देवाने इंद्राला फोन केला. इंद्रा काय करतो म्हणजे झोपलोय, पाऊस पाडा. इंद्र मला तेव्हा उन्हाळा आहे, पाड म्हणलं की पाडायचं. इंद्रानं देवाचं ऐकलं आणि पावसाळ्यात पाऊस, उन्हाळ्यात पाऊस पाडला. बघा बघाय मिळायला आपल्याला भाग्यवान माणसा. असा पाऊस आला. म्हातारी उठली. सासू म्हणणारी ए पोरी हो दार उघडा, दार पावसात भिजायला होता मी. आता म्हणता म्हणता पोरी उठूस दरवाजे उघडूस दोन्ही म्हाताऱ्या पार भेजल्या बघा. मग पुन्हा पुरीन दरवाजा उघडला. अगं काय झोप लागली होती का, काळ झोप. डोळा लागला त्या बाई. बरोबर माझं काही हो द्या म्हणले, भेजलो होतो आम्ही. मग ही म्हातारी काशी यात्रेला चालली, इथंच कोरोना होईल, मरल, आपल्या अंगलटी. हिला घरात घ्या, आंघोळ घाला गरम पाण्यानं, हिला वाट लावा म्हणजे. मग त्या देवाच्या चौघीने हाताला धरलं. आता म्हातारीच किती आंघोळीला नेऊन बसलं नाणीमध्ये, जुन्या काळात नाण्या, आणि नाणीत नेऊन बसल्याबरोबर यानं लुगडं काढलं, चतुर्भुज झाला महाराज. लगेच देवाचं रूप घेतलं. गोपीला आनंद वाटला. देवा हे रूप तुमचंच होतं का. म्हणजे हो. बरं झालं म्हणजे चांगलं झालं. पण देवा नुसतं आंघोळ नाही घालायची, मग तू आमचा पती असला पाहिजे, कांत भक्ती घडावी आम्हाला. भगवान म्हणजे करतो काहीतरी, जाऊ दम खा. आंघोळ झाली. चौघीने उठलं, लावून चुळू आंघोळ घातली बा त्याला. जाताना लुगडं नेसून गेला, मध्ये चतुर्भुज झाला, येताना पुन्हा लुगडं नेसून बाहेर आला. टाटा बाय बाय केलं, गेला निघून महाराज. त्या म्हातारीला 4 लेक होते. ती म्हातारी लेकाला म्हणली पोरा हो भाकरी बांधा व्हाय रानात, आणि 4 वाजता माघारी यायचं नाही बघा. पोरं जुन्या काळात माईला भेट होते महाराज. भाकरी बांधल्या, 4ही पोरं रानात गेले. आणि हे 4ही पोरं रानात गेल्याबरोबर देवाने या चौघाचे रूप घेतले, माघारी आला बुवा. म्हातारी म्हणले होते का नाही माघारी यायचं नाही. अगं आई दारं धरायचे होते, पण रातभर पाऊस पडलाय, काय रानात काम आहे. हा हे कराय म्हणली, वा घरात. देवाचे रूप म्हातारीनं घरात घातले महाराज. तुकोबाने वर्णन केलं. त्यांच्या भ्रताराची धरुणिया रूपे, त्यांच्या घरी त्यापे भोग करी. देवानी गोपीची मनोकामना पूर्ण केली. आणि 4 वाजता खरी लेकू माघारी. म्हातारी पाहायला लागली. तरी धाकटा म्हणला दादा काही म्हणला म्हातारी बिघडलीच आपली, आपल्यालाच निरकून बघायली आज. आणि लेक जवळ गेल्या गेल्या म्हातारी म्हणली कोण तुम्ही. दादा म्हणलो तू कोणा, तुला हिचं फ्यूज गेले. अगं आई आम्ही तुझेच लेकर. माझे गबासा म्हणजे माझे लेकर घरात येतं. ओरमल्यावर म्हातारीने घरात कोणाला घातलं तपासा. अगं आई आम्ही तुझे लेकर. नाही म्हणजे माझे तुम्ही नाही, माझे घरात येतं. आता पोराला वाटलं ओळख पटवून द्यावी. लेक म्हटली अगं आई आठव जरा. काय आठव, तू देवळात जायचीस रामायणाला, पोतीला येताना नवीन बल्ब काढून आणत होतीस. आठव म्हणले. शेजारीच्या बाथरूम मध्ये उभारून 12,000 उचलेलेस तू. असं आठवाय. अगं आई आठव. काय सप्त्याला गेलीस तर नवीन चप्पल आणत होतीस तू. आठव आई आठव. दिवसा आपला कापूस इचित होतीस, रात्री लोकांचा इसून आणत होतीस. मग म्हातारी म्हणजे कळलं, बाद झालं, कळलं माझीच आहेत तुम्ही. मग घरात कोणा माहित, कोणाला माहिती. पोरी हो दार उघडा. पोरीने दार उघडलं महाराज. आता आतून 4 रूप आले, हे बाहेरचे 4 सेम टू सेम. आता म्हातारीला पेच पडला, नेमके माझे कोणते. पोरीने विचारलं पोरी हो तुमचे नवरे कोणते. पुरी म्हणल्या दोन्ही आमचीच आहेत. आता देवाच्या रूपाला नाही कशा म्हणत्याला. म्हातारीला पेच पडला, काय करावं. ते 8 लेक घेतले, 4 सुना घेतल्या. म्हातारी गेली नंदाच्या दरबारात. बाबा पेच पडला मला, आता हे सोडवा. म्हणजे का, हे माझे कोणते मला कळलं आता.
बरोबर नंदबाबांनी भरपूर प्रयत्न केले, मेळ लागला नाही. शेवटी पोरी बाजूला घेतली. पोरीला विचारलं, पोरी हो, आपापल्या मालकाची गुप्त खूण सांगा जेणेकरून तुमचा नवरा ओळखीता येईल. मग एक जण म्हणली, बाबा माझ्या मालकाच्या डाव्या कानामाग तीळ आहे. आता बारीक आहे का, जो खरा नवरा होता त्याच्या डाव्या कानामाग उगं बारीक अस्पष्ट तीळ होता, पण डुप्लिकेटच्या कानामागे टळटळीत तीळ. आता त्याला काय होता येत नाही महाराज, मग कुठलंही रूप घेते त्याचं काय. आताही मेळ लागना. आता काय करता. नंदबाबा म्हणले, पोरी हो घरात जाण, कृष्णाच्या आईला बोलवून आणा. पोरी घरात गेल्या. आई तुम्हाला बोलले बाबांनी. आल्या. का हो, अहो कृष्ण कुठे आहे आपला. म्हणजे काल 4 वाजता खेळायला गेलाय, अजून आला नाही. नंदाने ओळखील हे आपलंच कार्ट आहे, पण आता उघड कसं पाडावं. पुढं हत्तीला आंघोळ करायचा. हत्ती हौद होता 25 फूट रुंद 35 फूट लांब. नंदबाबा म्हणले, हे पोरा हे पहा, ज्याची उडी 35 फूट लांब हौदाच्या पलीकडे जाईल बायको त्याची. आता त्याला काय बघायचं. देवाच्या रूपानं पटापटा उड्या मारल्या. महाराजांनी ज्यांच्या खऱ्या बायका होता डोक्याला हात लावला, गेली. एक तर मिळणार गेली ती, कश तर नशिबाने मिळून ती बोंबली गेली. आता हा ना, रडायला लागली. नंदबाबा म्हणले, रडू नका, उठा, ह्या तुमच्याच आहेत, ह्या घरी व्हा घरी आपल्या. पण देवाचे रूप भांडायले. बाबा आमच्या ओढ्या पलीकडे गेले. आता नंदबाबा म्हणले, ओळखीले कृष्ण बाज झाला. माहित आहे मला, 35 फूट लांब उडी जीवाची जात नसते, देवाचीच जात असते. हा तितक्या लांब उडी गेली तेव्हाच ओळखीले तूच आहेस. मग म्हटली, बाबा पण इतकं ते 2 दिवसाला नाटक करतो, कुणीच ओळखलं नाही, तुम्ही कसं काय ओळखलं. बाबा म्हणले, कृष्णा तू देव असशील, पण मी देवाचा बाप आहे. मला कळलं नाही तर कोणाला कळत नाही. खरं हे देवानं रूप सोडलं. महाराज कृष्णाचं रूप घेतलं. त्या सुना आपल्या नवऱ्याला घरी घेऊन गेल्या, पण सासू म्हणणारीने यशोदेची पदर धरला. यशोदेचा, यशोदे आतापर्यंत तुझ्या कार्ट्याच्या सगळ्या गुन्ह्यात आम्ही लक्ष केलं नाही, चोऱ्या केल्या, काही बोललो नाहीत आम्ही, आमच्या लेकराला छळलं यानं तरी काही बोललो नाहीत. पण यशोदे आज यानं मोठा अपराध केला ग, आमच्या सुना नासवल्या. आवरी आवरी आपुला काना नाशियल्या आमच्या सुना नासवल्या यानं. आता तरी तुझ्या जीवाला लाज वाटू दे. आगामी गोकुळात राहावं की निघून जावं इथून. आणि मग यशोदेला वाईट वाटलं. आतापर्यंत त्याला लहान समजित होते, पण हे जरा आगावच भांडण केलं, हे जरा नकोतीच खोडी केली यानं. आणि मग यशोदेनं कृष्णाचा कान धरला. काना तुझ्यामुळं आता मला खाली मान घालायची वेळा झाली गडे दादा. तू आता गावात राहायच्या कामाचा. उद्या जाईल ना सवे जाईराना सवे घेऊन गोदना जातो म्हणली आई. मग दुसऱ्या दिवशी भगवान उठला. 9 लक्ष गाई सगळे गोपाळ गोड. तुम्ही गाया घेऊन
गायी घेतल्या. परमात्मा आता वृंदावनामध्ये आला बघा. गायी राखण्याचे वर्णन केले. एका हातात काठी घेतली, खांद्यावर कांबडी टाकली, पायात जोडे घातले, एका हातात मुरली. 9 लक्ष गायी सांभाळतो जगाचा मालक बघा. अनेक लीला त्यानं वृंदावनातही असताना केल्या. गोपाळासह अनेक खेळही त्यानं केले. होतो तू हा मामा, विटी दांडू, चेंडू, लगोऱ्या, नानापरी अनेक खेळ त्यानं खेळले. भोरा खेळला. आणि मग शेवटी गोपाळ म्हटले देवा कवर 11च्या आधी उभं राहिले म्हणले. 1:45 झालाय तरी तुझं चालायच लागले गुराळ, कवर चवितोस आता. पुरक म्हणले आता का पोटात भुका लागल्या, आता चला वळू गाई बैसो जेऊ एके ठाई. ठीक आहे, सगळ्या गायी एकत्र केल्या. गोपाळ सगळ्या गोपाळा सांगितलं, सगळ्याच्या शुद्ध एकत्र केल्या. माझी आहे तैशी पाही, नाही तरी घरात आहे चोरोनिया. माई नवनी तानावे, माझ्यासारखी शुद्र एक बघा, नाही तर घरी जाऊन दूध दही घेऊन या. तुकोबा तिथं होते म्हणजे आमच्या घरी कोणी नाही देवा, जसं असेल तसं भागवा आता. ठीक आहे, सगळ्याच्या शुद्र एकत्र केल्या. गोपाळ कमलाकार बसवले आणि मग भगवान तो काल्याचा प्रसाद सगळ्यांना वाटतात. हा सोहळा पाहण्याकरता स्वर्गातली देवता सुद्धा आल्या बघा. पुंडरीक वर हरी कृष्ण भगवान की ढोबार खुमाई. मला वाटले पोटापुरतं झालंय, उठाणं आपल्या नगरीमध्ये घ्यायचं आहे. त्याकरता काल्याकरता उपस्थित सगळी मंडळी, भगवंताने तो काल्याचा आनंद आपलाही समर्पित करावा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. ही झाली कीर्तनरूपी सेवा भगवान कृष्ण कन्हैयाच्या, ज्ञानोबा तुकोबाच्या, भगवान भावनाथेश्वराच्या चरणी समर्पित करतो. त्याचप्रमाणे सेवेकरिता उपस्थित तुम्ही सकल शत्रुवर्ग, माता मावल्या, सप्ताहाचे आयोजक नियोजक सगळी मंडळी असतील, त्याचप्रमाणे उपस्थित समस्त भजनी मंडळी. आता काही सगळ्याची नावं मला माहीत नाहीत, नावं घ्यायची अपेक्षाही करू नका, त्याच्या जरा विरोधातला बुवा आहे मी. हा, हे मृदंग वादक बदलाच्या सुद्धा विरोधातला आहे मी. मला वाटतं मग बुवा बदला, वादक बदलायचा बुवा बदला ना. बुवाचा काही जीव नाही का काय बुवाला? हा चला, आता हे आपलेच लेकर आहे, सांभाळून घ्यावं लागते. चांगले बरं वाटलं. झाली सेवा तुमच्या सगळ्याच्या चरणी समर्पित करतो. आणि ज्यांच्यामुळं तुमच्या दर्शनाचा योग आता, तुमची काही माझी ओळख नाही काही नाही, आणि ज्यांनी फोन केला त्या दादाची माझी ओळख नाही बरं का. त्यांना मी कधी पाहिलं नाही, काही नाही काही नाही. ते इथं आडसला आलो तुकोबाची कथा कराय मी. आता बीजेच्या वेळेला चरित्र केलं तुकोबाचं. तिथून कोणीतरी सांगितलं त्यांना, ते घ्या महाराजाची तारीख घ्या म्हणले. ते येड आहे महाराज म्हणले, लोकांना ताण येते पण घ्या. काही दादाने फोन केला म्हणले यावं लागतं बाबा. म्हणजे येतो, काही अडचण नाही. तुमच्या सगळ्याच्या दर्शनाकरता येणं घडलं. सर्वाच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करतो. माझं बोलणं थांबवतो. चालू म्हणायची का? महाराज 2 मिनिटं.
वसुदेव देवकी नंदना करीत से विनवणे सकळ देवानी देवा मानना संख्य सर्व काळ चंद्रभागे स्नान मंडळीचा वार करी मने आता उदार संतास निरवी हेची मजा दे